ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र गुरुवेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर रामदास कुली गमाय रामदास माऊली गमाय
मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पाविये तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे जय जय रघुवीर समर्थ आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वाग्देवता महामाया श्रीराम जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर साक्षात प्रभाकर तुझा सपवित्र कांती जो शारदेंदु परिवर्षत पूर्ण शांती जो नामदेव परिकीर्तनी दंग झाला त्या वासुदेव गुरुचा नमितो पदाला सद्गुरु समर्थ वासुदेव महाराज की समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की आवाजामध्ये जसा जय जयकार यायला पाहिजे तसं येत नाही आणि इथे पाहता इथे काही वरती पंख्याची व्यवस्था नाही थोडंसं आपली जर मदत मिळाली तर थोडा कीर्तन करायचा घाम कमी होईल एवढंच लक्ष ठेवा जय जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की धन्यवाद काल पडसून आपण विषय घेतलाय मनाच्या श्लोकातला प्रथम मनाचा श्लोक आपण म्हणा प्रथम पहिला मंगलाचरणाचा गणाधीश विषयाला सुरुवात समर्थांनी इथून केलेली आहे वेळ नाही पण तरी सुद्धा एक पद्धतीप्रमाणे थोडंसं रिकेप करणं गरजेचं असतं काही नवीन मंडळी आलेली असतात म्हणून थोडंसं रिकेप करतो समर्थांचा आणि मनाचा संवाद चाललेला आहे समर्थ मनाला समजवत आहेत पुढे असं काय करतात समर्थ मनाला समजवत आहेत आणि दोघांचा संवाद चाललाय तो आपण पाहिला समर्थांनी समजवलं मना सज्जना भक्तिपंथेची जावे आपण सर्वांनी इकडे बघावं प्रश्न असा आहे मन सज्जन आहे का काय मत आहे आपलं इथे देऊ नका आणि इकडे चिंतन पण करू नका मी काय बोलतो तिकडे नाही का आपण घरी जाऊन चिंतन करा मन सज्जन आहे का बरं तुम्ही म्हणा मन सज्जन नाही सगळेच लोक म्हणतात उन्हाळ आहे मन हे ओढाळ गुरु वगैरे 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 मनाबद्दल खूप चिंतन आहे चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवतणम भगवान सांगते झाले अर्जुनाला अर्जुन सांगतो झाला कंप्लेंट आहे मन एवं मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो बरोबर की नाही आता तुम्ही मला सांगा मन सज्जन आहे कसं आहे समर्थ मनाला सज्जन म्हणाले का की उन्हाळ असतं अमुक असतं तमुक असतं काला पण ऐकलं म्हणून समर्थांनी त्याला गोंधळून युक्तिवादानं वळवण्याचा प्रयत्न केला युक्तिवाद आहे समर्थांचा खरं म्हणजे समर्थ शक्तीचे पुरस्कार आहे पण पुरस्कार करत असताना सुद्धा युक्तीनं त्यानं मनाला वळवलं हा असा आपला विषय चाललेला आहे तुम्ही मला सांगा मन सज्जन आहे का काय मत आहे श्रोत्यांचा प्रतिसाद चांगला आहे पण बोलत काय नाही आपण संकोच काय करताय मन सज्जन आहे का साष्टांग प्रणिपात असे लोक सुद्धा आहे खरोखर आणि मी आपल्याला सांगतो आपण काळजी करू नका मन हे सज्जनच आहे प्रमाण काय प्रमाण आहे प्रमाणाशिवाय कीर्तनात काही महत्व नाही लक्षात ठेवा नुसतं ते मनामध्ये आलं कल्पना आली छे कोण विचारतो तुम्हाला मग कीर्तनामध्ये प्रमाणच पाहिजे
सगळ्या गोष्टीमध्ये आपण जरी म्हणत असतो मन उन्हाळ आहे, नक्कीच आहे. ते काय ते नंतर सांगेल. पण आता मला वाटत नाही की ह्या कीर्तन सांगता येईल. भविष्यात कधी जर आयोजन झालं तर सांगेन. सस्पेन्स. जय जय रघुपती. भगवान म्हणाले मन हे माझी विभूती आहे. कृष्ण म्हणे मन तो मी इंद्रियाणा मनश्चास्मी. कृष्ण म्हणे मन तो मी. मन ही माझी विभूती आहे. योगेश्वर श्रीकृष्ण उद्या यांची आपली जयंती म्हणणार होते. मग भगवंताची विभूती जर असेल मन, तर ते असज्जन कसं असेल. जय जय रघुवीर. पण तरी सुद्धा ते असज्जनच आहे. म्हणून तर 1.5 तास कीर्तन करा ह्या विषयावर करायचं आहे. उन्हाळे ते आहे की नाही. अच्छा, आपण मला सांगा, जे म्हणताय सज्जन आहे, आपलं 1.5 तास मन इथेच राहतं का. जय जय कीर्तनात आपण बसतोय. आपलं कशाला, माझं सुद्धा मी करत असताना मन इथे आहे की नाही कीर्तनाच्या ठिकाणी सांगता येत नाही. जय जय. इतकं ते प्रकरण भयंकर आहे. सुखाला कारणीभूत मन आहे, दुःखाला कारणीभूत मन आहे, बंधनाला कारणीभूत मन आहे, मोक्षाला कारणीभूत मन आहे, मीपणाला कारणीभूत मन आहे, तूपणाला कारणीभूत मी आहे मन आहे, आत्मबुद्धीला कारणीभूत मन आहे, देहबुद्धीला कारणीभूत मनच आहे. कोण आहे तुम्ही सांगा. म्हणे एवं मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष. भगवान म्हणाले बंधाला कारणीभूत मन आहे, दुःख सुख आणि सुटकेला मोक्षाला कारणीभूत मनच आहे. भयानक प्रकरण आहे, लक्षात ठेवा. मन म्हणजे भगवंताचं. किती लोकांनी चिंतन केले हो. लोकांचं चिंतन आहे. सगळे स्वतंत्र आहे. 1947 नंतर सगळे स्वतंत्र आहे. हो. काय चिंतन आहे. तुरा मन दर्पण केला रे, तुरा मन दर्पण केला. जरा साथीचा फायदा घेतला पाहिजे. चांगली साथ म्हटल्यानंतर काही तर वाचायला मिळायला पाहिजे. आम्ही नहीं मानते, व्यासपीठ नहीं मानते। भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए नहीं, करे और करवाए। कारणीभूत मन है, चांगलं करणारं मन आहे, वाईट करणारं मन आहे, करे और करवाए। ज्याला नसेल पडत त्यांनी नंतर खंडन करावं, आत्ता करू नये। जय जय रघुवीर। तुम्ही मला सांगा कशामुळे होतं? एखादा मनुष्य वाईट प्रवृत्तीला प्रवृत्त होतो, कशामुळे होतो? मनामुळेच होतो। मन त्याचं नियंत्रणात नसतं, ह्याच्यामुळे होतो ना, आणखी कशामुळे होतो सांगा तुम्ही मला। म्हणून समर्थांनी त्याला गोंजाळण्याचा प्रयत्न केला। बाबा रे मन हा सज्जना, त्या सज्जना गोंजाळण्यामुळे काय झालं? कालपासून आजपर्यंत त्याला गोंजाळलं, त्याचा परिणाम काय झाला? तो म्हणाला महाराज मग काय करू? अरे बाबा रे भक्तिपंथेची जावी, भक्तिपंथ म्हणजे तू म्हणाला महाराज भक्तिपंथ तुम्ही करता, नेमकं काय भक्तिपंथ? अरे बाबा सात्वस्मिन् परम प्रेम रूप, परम प्रेम रूप म्हणजे भक्ती। काल आपण पाहिलं परम प्रेम, खरं म्हणजे परम प्रेम आणि प्रेम काही वेगळं नसतं। पण प्रेम हा शब्द तेजहीन झाला, बुळबुळीत झाला, धार संपली, म्हणून त्याला परम प्रेम आणि प्रेम केलं। तुम्ही म्हणाले प्रमाण आणखी सांगतो एक शब्द, गुरु आणि सद्गुरु। जय जय रघुवीर। सद्गुरु हा शब्दच नाहीये, गुरु हा शब्द बुळबुळीत झाला, तेजहीन झाला, म्हणून त्याच्या जागी त्याला डिफरेन्शिएट करण्यासाठी आम्हाला कोणतं गुरु म्हणायचं आहे, म्हणून मग सद्गुरु। जय जय रघुवीर। प्रमाण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वर, असं नाही म्हटलं।
त्याचा उपयोग करू लागले, म्हणून मग गुरु आणि सद्गुरू दाखवण्यासाठी सद्गुरूच वापरला गेला. तद्वत परमप्रेम आणि प्रेम वेगळं नाहीये, हो प्रेमच आहे. भगवंताला अपेक्षित प्रेम. तुम्हाला कशावर असा विषय आपला चाललेला आहे, त्याला आणखीन प्रमाण देतो आणि मूळ विषयाकडे वळतो. संतांनी प्रेमच शब्द वापरला. काल आपण पाहिलं ना, सगळ्यांनीच हा प्रेमच शब्द वापरला. कशावर? प्रेमा प्रेमा वीण भजन नाकावी महाराज म्हणाले काय नुकसान झालं, रडू लागले. व्यापारामध्ये खूप मोठं नुकसान झालं, खूप मोठं नुकसान. काय झालं काय? अहो म्हणाले बरबाद झालं परिवारचा परिवार. झालं काय? म्हणाले आमचा मोत्यांचा जो व्यापार होता, मोती, नाकाचे मोती, आणि या ग्लोबल ह्याच्यामध्ये आम्ही एक्सपोर्ट करत होतो नाकातले मोतीवर. असं म्हणतो नाही म्हणे नुकसान झालं, बरबाद झालं, करोडो रुपये नुकसान झालं. झालं काय? ग्लोबल ह्याच्यामध्ये आम्ही त्या नेटवर्कला पाहून आमचे काही संबंध जुळले देशांशी, आणि 2 देशांमध्ये आम्ही ते मोती, नाकातले मोती एक्सपोर्ट केले. त्यांना विचारलं कोणते देश होते? तो म्हणाला चायना आणि जपान. जय जय. काय उपयोग आहे हो? नाका विणं मोती, नाकच नाही तिथे. जपानमध्ये चायनाच्या लोकांना नाकच नाही, तरी मोती कुठे घालावे त्या बायकांनी? प्रश्न असा. प्रेमाविणा भजन तसं जर नसेल, प्रेमच नसेल, भजन काय उपयोगाचं? नाथांचं उदाहरण प्रमाण देतोय. प्रेम हा शब्द चाललाय आपला. भक्ती म्हणजे प्रेम. आणखीन सांगू, प्रमाण देऊ. एक राधा एक मीरा, एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी, एक हो. काळजी करू नका. तुम्ही म्हणाल हे काय प्रमाण देतो? प्रेमात राम रमतो, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा मागी. प्रेमात राम रमतो. महाराज गोंधळ करणार. प्रेमात राम रमतो. रामतेरी गंगामालीमध्ये जाऊ नका, इकडे ऐका. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा मागी. आहे की नाही? हे महाराजांचे शब्द आहे. प्रेमात राम रमतो. ज्या महाराजांनी जगाच्या पाठीवर नाम 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 सांगावं. श्रीराम जय राम जय राम, 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 श्रीराम जय राम. त्या महाराजांचा शब्द लक्षात घ्या. प्रेमात राम रमतो. ते असंही म्हणाले नाही की परम प्रेमात राम रमतो, असंही म्हणाले नाही, आणि असंही म्हणाले नाही नामात राम रमतो. म्हणाले का? ज्या महाराजांनी नाम 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 नामच सर्व मानावं,
ते महाराज असं नाही म्हणाले की नामात राम रमतो. याचं काय उत्तर? असं काही म्हणाले का महाराज? असं म्हणाले का नामात राम रमतो? नाही म्हणाले. प्रेमात राम रमतो. तुम्ही म्हणाल मग नामात राम रमतो नाही म्हणायचं, मग नामाची काय करते? तुम्हाला गंमत सांगू, त्या नामात प्रेम उत्पन्न होतं म्हणून नामाची गरज. जय जय पाहिजे प्रेमच. मग ते जे प्रेम आहे अपेक्षित, ते कसं आहे ते आपण पाहतो. त्यालाच भक्ती म्हणतात, त्यालाच परमप्रेम म्हणतात. खरं म्हणजे कोण कोणावर प्रेम करतं असा प्रश्न चाललाय, कालपासून चाललाय. 2 दिवस आपण बोलणार आहोत म्हणून ते निवेदन चालू आहे. व्यवहाराचं प्रेम पाहिलं, स्वार्थ सहित प्रेम असतं, स्वार्थरहित प्रेम नाही. जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत प्रेम, म्हणून ते प्रेम अपेक्षित नाही. जगाच्या पाठीवर अशी कितीतरी उदाहरण देता येतात. आपण पाहतो वरवधूंचं प्रेम. नवीन वरवधू असतात ना, नव वरवधू, ते प्रेम अगदी सर्वोच्च मानलं जातं अशी काही लोकांची धारणा आहे. काही ठिकाणी त्याचा उल्लेख आहे का ते प्रेम? ते जे प्रेम आहे ते परमप्रेम आहे का? एक नवरा बायको नुकतंच लग्न झालं होतं, अगदी नववर वधू होते, एकमेकांशिवाय 24 तास करमत नव्हतं अशी त्यांची अवस्था. लोकांना वाटायचं काय प्रेम आहे, काय प्रेम आहे, काय प्रेम आहे. दोघही जण जे ते सयाजीमध्ये गेले. संध्याकाळची वेळ, अतिशय परमप्रेम लोकांच्या दृष्टीने असणारं परमप्रेमी जोडपं त्या सयाजीमध्ये तो घेऊन गेली बायको. चल म्हणाले फिरायला. संध्याकाळची वेळ, भोजनाची वेळ गेले. हे मागव, ते मागव, डोसा, अमुक तमुक तमुक तमुक. झाला एवढा मोठा पर्जा. तो जो नवरदेव होता त्याच्या पोटात गोळा झाला की किती ऑर्डर देते. त्यानं तो बिल पाहिलं, त्याला घामच फुटला. त्यानंतर तो वेटर उभा होता तिथे, त्या वेटरने त्याला विचारलं, यानं विचारलं कशाला उभा आहेस? तो म्हणाला साहेब टीप पाहिजे. इथली पद्धत आहे, टीप देतात, टीप. बरोबर की नाही? हो नाही सांगा का, मला संस्कार नाही बरं हवं तू म्हणून सांग. टीप दे म्हणे, साहेब टीप पाहिजे. तो नवरदेव काय म्हणाला, माझ्याजवळ आहे म्हणाला, तुला टीप देतो, लग्नाच्या भानगडीत पडू नकोस. जय जय. याला काय म्हणायचं, परमप्रेम आहे का? तुला टीप देतो म्हणा, लग्नाच्या भानगडीत पडू नकोस. अरे अजून तो सुरुवात आहे. परमप्रेम रूप नाही. बरं आईचं प्रेम काल आपण पाहिलं होतं, सर्वोच्च मानलं जातं ना, मातुक परदैवत असं म्हटलं जातं. आई सुद्धा लेकरावर प्रेम का करते? वेदांत असं सांगतो. याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी संवाद. याज्ञवल्क्य समजवत आहेत मैत्रेयी, न माने सर्वस्य कामाय प्रियम भवति, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियम भवति. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यावर प्रेम का करतो? त्याच्या आत्मतत्वाला ते बरं वाटतं म्हणून करतो. म्हणजे वस्तुतः ते प्रेम दुसऱ्यावर नसतं, दिसत असतं, पण त्याला त्यातनं आपल्याला आनंद होत असतो म्हणून असतं. जय जय. काय सुंदर वेदांत हो आपल्या इथलं. दुसऱ्यावर प्रेम का करतो? त्याच्यातनं मिळत आनंद नसतो, त्याला प्रेम करत असताना आपल्या आत्म्याला जो आनंद मिळतो, आपल्याला जो आनंद मिळतो, त्यासाठी ते प्रेम असतं. हा प्रश्न बिरबलला अकबरने विचारलाय, किसका प्रेम किस पर बहुत होता है? बिरबल म्हणाला, खावीत सगळे आपल्यावरच प्रेम करतात. जगाच्या पाठीवर कटू सत्य आहे, फक्त मनुष्य आपल्यावरच प्रेम करतो, करत नाही तो दुसऱ्यावर. क्या बात करते हो, माँ का प्रेम होता है. खावीत आपको लगता है कि माँ का प्रेम होता है, बालक के ऊपर, बच्चे के ऊपर नहीं होता. सिद्ध करके दिखाओ. ठीक आहे. आणि ह्यानं काय केलं, एक हौद तयार केला बिरबलने. त्या हौदामध्ये एक माकडी, त्या माकडीला तिचं एक पिल्लू लेकर, छान छोटस गोजीरवाणं लेकरू, किती प्रेम करत होती. पुचू 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 त्या लेकराला. माकडींवर मादा माकड. अकबर म्हणे, देखो देखो हुजूर देखो, अभी थोड़ा रुको, अभी तो केवल 7 बजे 8 बजे तक देखो, फिर पता पड़ेगा. अभी से क्या तर्जुमा मजा.
आणि ह्यानं त्या माकडीला पिल्लूला त्याच्यात सोडलं आणि त्या हौदामध्ये पाणी सोडायला सुरुवात केली. ते पाणी हळूहळू हळूहळू येऊ लागलं हौदामध्ये. ती त्या लेकराला घेऊन उड्या मारते. देखो रुको हुजूर देखो. जसं पाणी कमरे इतकं आलं त्याने त्या लेकराला घेतलं, खांद्यावर ठेवलं. बिरबलला सांगतोय बादशाह देखो. पाणी खांद्यावर आलं, त्यानं लगेच घेतलं, त्या लेकराला डोक्यावर घेतलं. देखो हुजूर रुको जल्दी मत पडताय. बिरबलचा तो ऐकायचा. आणि जसं त्या माकडणी त्या नाका तोंडामध्ये पाणी जाऊ लागलं. आमच्या इथे आम्ही रामधून करतो मठामध्ये, त्याच्यामध्ये एक भजन आहे. पुत्र पिता बंधू मित स्वार्थी सभी कोई तेरे काम नहीं आएंगे कभी, असं ते आमचं सुरुवातीचं भजन आहे. डोक्यावर घेतलं, पण जेव्हा तिच्या नाका तोंडामध्ये पाणी आलं आणि तिच्या लक्षात आलं की आता मी वाचणार नाही, कानापर्यंत पाणी आलं, डोळे झाकले गेले, पाणी लक्षात आलं की आता मी वाचणार नाही. आणि शेवटी तिने झट दिशी ते लेकरू घेतलं, पाया ठाकी ठेवून पायावर त्या लेकरावर पाय ठेवून चढून घेतली. बिरबल म्हणाला देखो होतो क्या हुआ. जय जय वाटतं तसं प्रेम नाहीये. परमप्रेम आपण म्हणतो ते प्रेमच नाहीये. म्हणून परमप्रेम रूपा भक्ती असं सांगितले. ते परमप्रेम कोणी केलं. यथा ब्रजगोपिकांना ब्रजाच्या गवळणींनी केलं. वेळेची मर्यादा आहे, नाईलाज आहे, जास्त वर्णन करता येणार नाही. पण ते सूत्रात्मक बघत असताना गवळणींनी केलं, सर्वस्व अर्पण केलं. भगवान म्हणजे गवळणींचा सर्वस्व होता. त्यांना विचारलं गोपीने बांधिला असं काय केलं तुम्ही. ज्या अनंत कोटी ब्रह्मांड आहे त्या त्रैलोक्य श्रीमंताला कोणी धरू शकत नाही, कोणी करू शकत नाही, तुम्ही त्याला केलं. आणखीन दोन सांगतो, त्याला काही अपेक्षाच नाही. तुम्ही काय त्याला देणार तुम्ही सांगा मला. जगाच्या पाठीवर तुमच्याजवळ असं काय आहे की जे तुम्ही त्याला देऊ शकता. विचार करायचा. जे जग त्यानं निर्माण केलं, जगातल्या वस्तू त्यानं निर्माण केल्या, याचे आवाज अगदी फुलं मुलं दही जे जे तुम्ही म्हणता ते सगळं त्यानं निर्माण केलं. तुम्ही फक्त तोडा मारता की आम्ही समर्पण केलं. काय समर्पण केलं तुमचं जो काय आहे की तुम्ही त्याला प्रेम केलं. बरं एक आणखीन गोष्ट लक्षात ठेवा, आपण व्यवहार सुद्धा पाहतो की नाही. व्यवहार म्हणजे ज्याला आपण म्हणतो तो काय असतो. काय असतो. जेवढे जेवढे म्हणून कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये आपण व्यवहार करतो. नातलगांमध्ये व्यवहार असतो. म्हणजे काही काही लोकांना म्हणतात अरे मला जायची इच्छा नव्हती पण व्यवहारासाठी जावं लागेल. काय करा व्यवहारासाठी जावं लागेल. किंवा कोणी एखादा जर शेजारी पाजारी जाणार असला तर निदान व्यवहार तरी पाठवता येतो, त्याला व्यवहार तरी करून दे. काय असं असं म्हणजे कसं की त्याच्याकडनं जर मला 200 रुपये आले असतील तर मला ते 200 रुपये देणं हा व्यवहार आहे. म्हणजे त्यानं जर मला 200 रुपयाचं प्रेम व्यक्त केलंय, गमती सांगतो, तर मला सुद्धा 200 रुपयाचं प्रेम एक परत एक व्यवहार आहे, साधा व्यवहार आहे. तो तुमच्याकडे प्रेमाची अपेक्षा करतो. का न करावं त्यानं प्रेमाची अपेक्षा. तुम्ही मला असं सांगा. आम्ही जर एवढं प्रेमाची व्यवस्था आम्ही करतो, अरे हमने बहुत देख करके देखा, आपण आपली जी भाषा आहे वालेरी जोर, अरे हमने बहुत देख के देखा, मजा नाही आया. का नाही मजा आया. आम्ही जे प्रेम केलं समोरच्यावरती त्यानं काही आम्हाला त्यात रिस्पॉन्स दिला नाही, मग आम्हाला आमचं मन खट्टू होतो. म्हणजे आमची अपेक्षा अशी आहे की आम्ही जर त्याला प्रेम दिलं तर त्यानं सुद्धा तेवढं प्रेम आम्हाला द्यायला पाहिजे. साधं लॉजिक हो, साधा व्यवहार आहे. नाही आहे का तुम्ही मला सांगा. तुम्ही कधी विचार केलाय त्यानं आमच्याकडनं प्रेमाची अपेक्षा का करावी. म्हणून का करावी. त्याला फक्त फक्त आणि फक्त प्रेमच पाहिजे. का पाहिजे. का पाहिजे कारण तुम्ही त्याच्या प्रेमाकडे लक्ष दिलंय का कधी. नाहीच दिलं. जय जय. आपण एवढे आपल्यामध्ये गर्त राहिलो की तो आपल्यावरती किती प्रेम करतो इकडे आपलं लक्षच नाही. आणि जर तो आपल्यावरती प्रेम करतो तर त्यानं आपल्याकडनं प्रेमाची अपेक्षा करणं काय सुख आहे मला तुम्ही सांगता. काय प्रेम करतो. त्या अनंत कोटी ब्रह्मांड नाही
नीट वाक्य देऊन लक्षात देऊन ऐका. तो अनंत कोटी ब्रह्मांड नाही, अनंत ब्रह्मांडातल्या प्रत्येक ब्रह्मांडातल्या प्रत्येक देशाच्या, प्रत्येक प्रांताच्या, प्रत्येक शहराच्या, प्रत्येक गावाच्या, प्रत्येक गल्लीबोळीच्या, प्रत्येक घराच्या, प्रत्येक जीवाचा अनंत जन्माचा सांभाळ करतो, स्वतःच करतो. लक्षात आलंय का माझं वाक्य? नीट लक्षात द्या. नसेल आलं पुन्हा बोलवा म्हणजे सांगेन. हो, तो अनंत ब्रह्मांड नायक, अनंत ब्रह्मांडाच्या, आज अनंत ब्रह्मांड आपण मानतो, विज्ञान इथपर्यंत पोहोचलंय, पण प्रत्येक ब्रह्मांडावरती जीव आहे की नाही अजून ते चाललंय, पण अजून ते आज नाही उद्या शोध लावणारे काही मान्यता आहे. अनंत ब्रह्मांड नायक, अनंत ब्रह्मांडाच्या, प्रत्येक ब्रह्मांडाच्या, प्रत्येक देशाच्या, प्रत्येक राज्याच्या, प्रत्येक शहराच्या, प्रत्येक गावाच्या, प्रत्येक गल्लीबोळीच्या, प्रत्येक घराचा, अनंत जीवाचा, अनंत जन्मापर्यंत तो आमचा तुमचा सांभाळ करतोय की नाही करतोय? तुम्ही मला सांगा. का करतोय तो सांभाळ? किती प्रेम आहे हो. कधी आपण कल्पना केली आहे? तुम्ही आणखी सांगतो, तुमची आमची तर करतोच. जे कथा कीर्तनाला येतात, प्रवचनाला येतात, पूजेला येतात, न पूजेला येतात, सगळ्यांचा सांभाळ करतो. आणखी सांगतो, जे त्याला शिव्या देतात त्याचा सुद्धा सांभाळ करतो. त्यांनी असं केलंय का की अरे मी हे लोक सगळे कथा कीर्तन करणारे, प्रेम आहे, पूजा करणारे, सत्पुरुष आहे, चांगले लोक नाही, बाकीच्या लोकांचं ऑक्सिजन बंद करा, त्यांना सूर्याची व्यवस्था नका करू, त्यांना पाण्याची व्यवस्था नका करू. करतो का? नाही करत. दुर्योधनालाही तेच पाणी होतं, तर युधिष्ठिरालाही तेच पाणी होतं. युधिष्ठिर सुद्धा त्याच सूर्याचा फायदा घेत होते, तर दुर्योधनाला सुद्धा सूर्य मिळत होता, संप्रकाश मिळत होता. आता ह्याच्या पलीकडे प्रेम 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 म्हणजे काय तुम्ही आम्ही अपेक्षा करता? मला तुम्ही सांगा, काय त्याची व्यवस्था, काय त्याचं प्रेम? तुम्ही मला सांगा. तत्वज्ञान सांगतं, गीतेमध्ये जो सांगतो योगेश्वर श्रीकृष्ण, आसक्ती करू नका, मोह करू नका, ममता करू नका. त्याची आसक्ती नाहीये का? तुम्ही मला सांगा. हे सगळं तो करतो कशामुळे करतो? तुमच्यावर आसक्ती आहे म्हणून, तुमच्यावर प्रेम आहे म्हणून, तुमच्यावर मोह आहे म्हणून. तुम्ही मला सांगा कसं होईल का असं? व्यवहारात करून दाखवा. नसेल आसक्ती तर आई त्या लेकराचा सांभाळ करू शकणार. तो करतो. आणि म्हणून तर महाराज म्हणाले, प्रेमात राम रमतो, प्रेमात राम रमतो, प्रेमाला बोल ना जगा माझे. प्रेमात राम रमतो, नामात राम रमत नाही. महाराज म्हणजे प्रेमात राम रमतो. रमतो नाही नुसतं, महाराजांनी सांगितले, आधी केले आणि मग सांगितले. अलीकडच्या काळातलं उदाहरण आहे. महाराजांच्या जीवनात केवढी मोठी घटनाक्रम, काय प्रेम 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 असू शकतं. महाराजांच्या चरित्रात बघा, दाखवून दिले महाराजांनी की महाराज ते निघाले नैमिषारण्यामध्ये साधना करायला, आणि रामाचा निरोप घेता, रामा 1.5-2 महिन्यात आम्ही जातोय, तुम्हाला फक्त आज्ञा दे. तुझा निरोप घेण्यासाठी नमस्कार केला आणि महाराज निघाले. आणि महाराज निघणार आणि म्हणून बाहेर निरोप घेऊन नमस्कार करून लोकांना भेटून महाराज टांग्यात बसतात. आणि तेवढ्यामध्ये पुजारी आले. काय पाहिलं? रामरायाकडे सहज पुजारी गेले आणि पाहतात तो काय की रामराया डोळ्यात अश्रुधारा प्रवाहित होत आहेत. ते पुजारी धावत धावत आले, महाराज महाराज जाऊ नका. तुम्ही जाऊ नका, जाऊ नका महाराज, तुम्ही जाऊ नका, जाऊ नका महाराज. गहिवरना श्री रघुराज, तुम्ही जाऊ महाराज, जाऊ नका. भगवान डोळ्यात अश्रुधारा प्रवाहित होत आहेत, जाऊ जात नाही, आपण जाऊ नका महाराज, तुम्हाला जाऊ नका. अनंत मोठे ब्रह्मांड नाही का त्रैलोक्य श्रीमंत भगवान महाराज आपल्या वियोगामुळे डोळ्यात अश्रुधारा प्रवाहित होतात, आपण जाऊ नका. सीतामाई स्फुंदून रडते, सीतामाई स्फुंदून रडते, लक्ष्मणही व्याकुळ चित्ते,
हे अलीकडच्या काळातलं आहे, जुनं नाहीये की पुराणातलं सांगतोय. 100 वर्षाच्या पूर्वीची घटना, घडलेली घटना आहे. काही लोकांनी बघितलेली चक्षुर्वाई सत्यमवाली घटना आहे. कशाचा परिणाम आहे? महाराजांनी प्रेम दिलं, रामाने सुद्धा तसं प्रेम दाखवलं. मग हे जे प्रेम आहे यालाच भक्ती म्हणतात. सात्वस्मिन परम प्रेम रूपा भक्ती, भक्ती पंथेची जावे. मन म्हणाले महाराज लक्षात आलं. आपलाही काही दोष नाही, समर्थांना मन सांगताय 2 दिवसात जेवढं समजवू शकता तेवढं समजवलं म्हणाले महाराज. आता मला सांगा मग पुढे काय होईल? अरे बाबा रे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. मनाला समर्थ सांगताय बाबा रे, तू जर भक्ती पंथाचं आचरण केलं ना, जीवनामध्ये त्याला स्थान दिलं तर परमेश्वर हमखास प्राप्त होतो. भक्ती जेना योगे देवा निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी दासबोध. भक्तीच्या योगानं हमखास परमेश्वराची प्राप्ती होते. तरी श्री हरी पावी देतो स्वभावे. पावी देतो स्वभावे, त्याचा स्वभाव आहे. भगवंताला भक्ती आवडते हा त्याचा स्वभाव आहे. याला काही उत्तर नाही. स्वभावाला औषध नसतं. आपण म्हणतो स्वभावाला औषध नाही. याला आपण उदाहरण पण देतो. सहज बोलता बोलता बोलून जातो. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, का? स्वभावाला औषध नाही. तरी श्री हरी पावी देतो स्वभावे. भगवंताला भक्ती आवडते म्हणाले. कशा? अरे बाबाने तुला सांगतो, स्वभाव आहे, त्याचा स्वभाव आहे. त्याला भक्तीच आवडते. मार्ग पुष्कळ आहे, पुष्कळ आहे, खूप मार्ग आहे, खूप भक्ती पंथासारखे आणखी सुद्धा पंथ आहे. त्याला आवडतं, त्याला भक्तीच आवडते. याला काय करायचं? याला काही उपाय नाही. स्वभाव नोपदेशेन. सुभाषितकार असं म्हणाले, स्वभाव नोपदेशेन शक्यते कर्तुमन्यथा सुतप्तमपि पानीयं पुनर्गच्छति शीततः. जय जय रघुवीर. स्वभाव नोपदेशेन, स्वभावाला काही औषध नाही. नोपदेशेन शक्यते कर्तुमन्यथा, कितीही तुम्ही करून बघा, स्वभावाला औषध नसतो. स्वभाव बदलता येत नाही. उदाहरण दिलं, सुतप्तमपि पानीयं पुनर्गच्छति शीतता. पाण्याला तुम्ही गरम केलं, पुनर्गच्छति शीतता, पुन्हा ते थंड होतं. हा त्याचा स्वभाव आहे. असं का होतं? त्याचा स्वभाव. तद्वत भगवंताला भक्ती आवडते. आवडते म्हणजे का आवडते? त्याचा स्वभाव. मला एक उदाहरण आवडतं. माननीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले आणि ग्वाल्हेरचं ते पुत्र होते, सगळ्यांना माहितीच आहे. आणि ग्वाल्हेरच्या लोकांमध्ये एक वैशिष्ट्य आहे, या बाबतीमध्ये अतिशय स्वभाव आहे. तुम्ही त्याला अन्यथा घेऊ नका आणि वैकी मानून घेऊ नका. तुम्हाला गंमत सांगतो, ग्वाल्हेरला एक फुटपाथ वरती एक बाई मंगोडे करते. मंगोडे बरोबर ना? आमच्या इथे सरावाला त्या दौलत ग्रंथामध्ये एक बाई आहे, ती मंगोडे आणि भजे करते. आता अटल बिहारी वाजपेयी जेव्हा कधी प्रचारक असतील लहानपणी तरुणपणी, त्याला ते भजे आणि मंगोडे खूप आवडायचे. तुम्ही म्हणा आता आवडायचे, याला काय स्वभाव. आणखीन सांगतो, याला पूर्ण प्रमाण देतो, त्याशिवाय तुम्ही माना हलवू नका. तुम्हाला गंमत सांगतो, पंतप्रधान झाल्यावरती ग्वाल्हेरला जेव्हा त्यांची व्हिजिट व्हायची, त्या प्रोग्राम मध्ये सुद्धा त्या मंगोडेवालीकडे जायचे ते. जय जय रघुवीर. म्हणजे एवढ्या देशाचा प्रधानमंत्री झाल्यानंतर सुद्धा ग्वाल्हेरच्या प्रोग्राम मध्ये एक तासभर का अर्धा तास करून त्या मंगोडेवालीकडे, मंगोडे खाल्ल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हतो. का? स्वभाव नोपदेशेन शक्यते कर्तुमन्यथा. स्वभाव आहे त्यांचा. आणि हा त्यांचा मोठेपण आहे की ते पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा त्याला विसरले नाही. हो, त्याच्यामुळे तिचा उद्धार झाला. जय जय रघुवीर. त्या बाईचा उद्धार झाला. याला म्हणायचा स्वभाव. आणि भगवंताचा स्वभाव कसा आहे सांगू तुम्हाला. त्याचा स्वभाव लक्षात घ्या. त्याला जर प्राप्त करून घ्यायचं आहे, समर्थ मला सांगताय, म्हणा तुला जर त्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचं, त्याच्या स्वभावाकडे लक्ष दे. एखाद्याची जर आपल्याला
जीवष्ट कंठाची मैत्री करायची असते, त्याच्या स्वभावाचं जर आपल्या लक्षात आलं की ह्या माणसाचा वीक पॉइंट आहे, तर लगेच जवळीक होते. तो अनंत कोटी ब्रह्मांड नाही, त्रैलोकी श्रीमंत भगवान काय करतोय, काय त्याचे वीक पॉइंट लक्षात दे, मनाला समजत आहेत, तरी श्रीहरी पावी तो स्वभाव आहे. म्हणून मनाला समर्थ समजवत आहेत. लक्षात दे, प्रसंग लक्षात घे. काय प्रसंग आहे? प्रसंग असा आहे, रामायणातला प्रसंग. सुग्रीवानं भगवंतानं सुग्रीवाशी मैत्री केली, हात मिळवणी केली आणि सांगितलं, सुग्रीवा जा म्हणाले, काळजी करू नकोस, तू माझा सखा आहेस, मित्र आहेस, तू जा आणि त्या वाणीला पुकारा दे, ललकार त्याला आवाज देऊ, त्याच्याशी युद्ध कर, मी आहे तुझ्या पाठी, तू काळजी करू नकोस. हा म्हणाला, देवा किती वेळा मार खाऊन चुकलो त्याच्या हातून, आता पुन्हा पुन्हा कशाला, म्हातारपणी कशाला पाहिजे. नाही नाही, काळजी करू नकोस, मी सांगतो. आणि म्हणून भगवंतानी आपल्या गळ्यातली रत्नाची माळा होती, रत्नमाला, ती रत्नमाला त्या, तो म्हणाला, देवा आम्ही दोघेही सारखे दिसतो, तुला कल्पना आहे, तू काळजी करू नकोस, तू माझा मित्र आहे म्हटल्यानंतर माझा स्वभाव आहे, ज्याला जे मित्र करतो तो मित्र करतो, पूर्ण मित्रता निभवतो. म्हणून तू लक्षात ठेव, तू त्याची काळजी करू नको, आता तू मला माझ्यावरती विश्वास ठेव, मी सांगतो ते कर. आपल्या गळ्यातली रत्नमाला काढली आणि सुग्रीवाच्या गळ्यात घातली. सुग्रीव गेला, तू जा म्हणाले, त्याला पुकारा कर, मी बघतो वाक्य, माझी आवाज दे, ललकार झाला. सुग्रीव गेला, देवा पुन्हा परत आला. देवा एक शंका आहे. काय शंका आहे? युद्धभूमीमध्ये म्हणाले रत्नमालेचं काय काम? युद्धामध्ये भूमीमध्ये तर भाला पाहिजे, मला काय करेल तिथे? भाला पाहिजे, मला काय करणार? अरे म्हणाले, काळजी काय करतो, तुला सांगतोय, रत्नमाला दिली, आणखी सांगतो, तुला विश्वास नाही, एक गोष्ट लक्षात ठेव, माझं बळ जे आहे, निज बळ, हे माझं बळ तुला मी देतो. सुग्रीवा जा, त्याला पुकारा दे, युद्धासाठी ललकार वालीला. भगवंतानी आपलं निज बळ सुग्रीवाला दिलं आणि सुग्रीवाला दिलं म्हणून पाठवलं, जा म्हणाले, त्याला आवाज दे. हा रत्नमाला घेतली, भगवंतानी निजबळ अर्पण केलं, त्यानं बळ घेतलं सुग्रीवानं, देवाला नमस्कार केला, देवा निघतो म्हणून गेला आणि पुन्हा परत आला. देवा एक शंका आहे. काय शंका आहे? शंका अशी आहे, हे बळ जे आहे ते इथे तर वाटतंय की तुम्ही मला बळ दिलं म्हणून जाणवत आहे की माझ्यामध्ये काहीतरी आलंय, पण हे बळ जे आहे ते युद्धभूमीमध्ये टिकेल की नाही टिकणार असा प्रश्न आहे. ही शंका भगवंताला विचारली आपण. रामचरित मानस उचलून बघा आणि भगवंताचा तळ पायाची आग मस्तकाला गेली. अरे 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 म्हणाले, चांगल्या चांगल्या लोकांशी मी मैत्री करत नाही, आपलं स्वतःचं निजबळ आजपर्यंत कोणाला दिले? सुग्रीवा मी तुला दिलं, तू चेष्टा समजतोयस का माझी? अतिचाल बल सुग्रीव करी, सोन अतिचाल बल सुग्रीव करी, सुग्रीवानं अतिचाल बल सुग्रीव करी. छल बल भगवंताच्या लक्षात आलं आणि सांगितलं, देवा भगवंताला दुःख झालं की अरे माझ्या स्वभावाचा वीक पॉइंट आहे, सगळं मी सहन करू शकतो. आपण जे म्हणतो ना, कामी क्रोधी लोभ छोडा, या सगळ्या आपल्या गोष्टी आहेत. काम नसावा, क्रोध नसावा, लोभ नसावा, छे. तुम्ही मला सांगा, शक्य आहे का? हो, तुम्ही पात्र एक पात्र बघून बघा किंवा एखादा कधी योग आला तर सांगेल, हे सगळे आपण म्हणतो काम नसावा, क्रोध नसावा, लोभ नसावा, शक्यच नाही. भगवंताला सगळं मान्य आहे. किती जण असे भगवंताचे भक्त आहेत की ज्या भगवंताने उद्धार केलाय. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, पुत्र कामे दया मुक्ती नारायणाचे निनामे. सर्व पापी लोकांचा सुद्धा भगवंताने उद्धार केलाय. का केलाय? म्हणून तर एक शायर असं म्हणाला, भक्त असं म्हणाला, तेरी रहमत ने दिया जब गुनहगारों का साथ. तो शायर म्हणतो, अरे तेरी रहमत ने दिया जब गुनहगारों का साथ, तो चीख उठे तमाम बेगुनाह कि अरे हम भी गुनहगार हैं. तू जर गुन्हेगार लोकांना साथ देतो, मग आता ह्या
नको बेगुणावाल्यांच्या लाईनीमध्ये लागण्यापेक्षा त्यांच्याच लाईनीत लागलेलं बरं. काय उपयोग आहे? तो हे बघतच नाही तुम्ही कामी आहे की क्रोधी आहे की लोभी छे. हे तर मनुष्य म्हटलं की सगळ्यांना आहेच, पण तो म्हणतो माझा वीक पॉइंट आहे. काय सुग्रीवा, तुला मी सगळं दिलं आणि तू माझ्यावर शंका करतोस, माझ्याशी छल करतो, माझ्याशी कपट करतो. माझा वीक पॉइंट लक्षात ठेव. मोहे कपटाच्या सुग्रीवाला अभय मिळाला. का? तरी श्रीहरी पावी देतो स्वभावी. त्याचा स्वभाव आहे, त्याला छलचित्र कपट आवडत नाही. म्हणा त्याला छलचित्र कपट आवडत नाही. अशा पद्धतीनं प्रेम अर्पण कर, तिथे छलचित्र कपट असता कामा नये. मग बघ, तरी श्रीहरी पावी देतो स्वभाव आहे, जसे प्राप्त झालाय तसं तुला सुद्धा प्राप्त करेल. आणि एक लक्षात ठेव, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्यते सर्व भावे. वेळ नाही, आपल्याला मर्यादा आहे. म्हणा ज्या ज्या गोष्टी सोडण्यालायक आहे ते सगळ्या सोडल्या पाहिजे आणि वंद्यते सर्व भावे करा. ज्या वंदनीय गोष्टी आहेत त्या सर्व भावाने आपण स्वीकारायला पाहिजे. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, ज्या निंदनीय गोष्टी त्या सोडल्याच पाहिजे. चुका होत नाही का? मनुष्य म्हटल्यानंतर चुका होतात. म्हणून एक सुंदर वाक्य आहे. वाक्य असं आहे, एक बार गलती करो, एक बार गलती करो, दो बार गलती करो, 3 बार गलती करो, 100 बार गलती करो, 1000 बार गलती करो, पर पहली गलती दोबारा मत करो. जय जय रघुवीर. आपलं काय होतं? काय होतं? त्याच गोष्टी आपण पुन्हा पुन्हा करतो, त्याच गलती करतो. नाही, ज्यांनी निंद्यते सर्व सोडून द्या. ज्या निंद्य गोष्टी सोडल्याच पाहिजे आणि वंद्य गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. आज जर समर्थ असते ना, तर आजच्या काळात सुद्धा समर्थांचा काळ सापेक्ष त्रिकालाबाधित दासबोधाने काय सांगितलं असतं? एक लाईनीत सांगतो आणि पूर्वरंग आवडता की तो वेळ संपली म्हणून. आज निंदनीय आणि वंदनीय गोष्ट काय? सगळ्यात
जगाच्या पाठीवर तुम्ही सांगा, सांगू? समर्थ असलेल्या दासबोला सांगितलं असतं की मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पालन करा, वॅक्सिनेशन 100% घ्या. जय जय रघुवीर. समर्थांना अभिप्रेत नसतं का? आणि या व्यासपीठाचं काय काम आहे मग? समर्थांचा संदेश हाच असता की वंदनीय गोष्ट काय? वंदनीय गोष्ट आहे वॅक्सिनेशन घ्या. नसेल घेतलं त्यांनी त्यांना प्रमोट करा. जगाच्या पाठीवर यावेळी सगळ्यात वंदनीय गोष्ट काय ती समर्थांनी सोडली नसेल, दाखवलीच असते ती वंदनीय गोष्ट. आणि निंदनीय गोष्ट हे जे लोक अपप्रचार करतायत ना त्यांच्यापासून दूर राहा. वाचायचं असेल तर ही सर्वात मोठी निंदनीय गोष्ट. लोकांना समजवा, प्रेरणा द्या, प्रमोट करा. असो या निंदनीय गोष्ट वंदनीय गोष्ट असो जो करतो तोच म्हणा त्यालाच परमात्मा प्राप्त होतो. म्हणून समर्थ मूळ गुणामध्ये सांगते झाले, मना सज्जना भक्ती परते मना सज्जना हरि श्री हरि सर्वांनी भजन करूया. काय भजे म्हणता बरोबर. रघुपती राघव राजा आवाज सर्वांनी जोरात जेवण द्या. कृपा करून रघुपती राघव
मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावी देतो सोगावे. या सज्जन मनानं भगवंत कसा प्राप्त करून घेता येतो चरित्र भागाच्या माध्यमातून पाहूया. मालोबंत यांचं नाव आणि बेदरच्या बादशाच्या ठिकाणी कारभारी आहेत, पंतप्रधान आहेत, सर्व कारभार यांनी बघावं. निष्ठेचे वारकरी हो. पांडुरंगाची वारी आषाढी आणि कार्तिकीला चुकीच ना, वर्ष झाले, पण एवढा मोठा बेदरचा सगळा कारभार सांभाळायचा बादशाच्या मर्जीतले.
हे नेमनिष्ठ वारकरी. वारकरी कशाला म्हणतात? नामदेवांच्या भाषेत सांगू, वारकरी कशाला म्हणतात? आषाढी कार्तिकी जागा पंढरीची, आषाढी कार्तिकी जागा पंढरीची, आषाढी कार्तिकी जागा पंढरीची. आषाढी कार्तिकी जागा पंढरी, भीम हे वारीचे करीताचे, नित्य हे वारीचे करीताचे, करीता करीता. आषाढी कार्तिकी जागा पंढरी. साधू संत बाई भावजाचा श्रेष्ठ, साधू संत बाई भावजाचा श्रेष्ठ, जाणावा वरिष्ठ याती जातो, जाणावा वरिष्ठ याती जातो, याती जातो, याती जातो. आषाढी कार्तिकी जागा पंढरी, आषाढी कार्तिकी जागा पंढरी. जात पंढरी, आषाढी कार्तिकी जात पंढरीची, नित्य हे वारीसी जा करीत असते. साधू संता पायी भाव ज्याचा श्रेष्ठ, जाणावा वरिष्ठ याती जातो. सत्पुरुषांच्या प्रती अत्यंत ज्याला निष्ठा ठेवावी त्याला वारकरी म्हणायचं. नेहमीनं वारकरी करणारे, नियमानं वारीला जाणारे. वारीचे दिवस आले, आषाढीच्या दिवस आले आणि नेहमीप्रमाणे यांनी बादशाहाला आपलं प्रार्थना पत्र दिलं की प्रतिवर्षाप्रमाणे त्याला आषाढीला गेलं पाहिजे खाविंद. रजेसाठी जे आहे ते प्रार्थना पत्र दिलं. नेहमीप्रमाणे मला 7 दिवसाची रजा देण्यात यावी, का वारीचे दिवस आले, मला गेलंच पाहिजे. बादशाह सुद्धा मर्जीतले होते, बादशाहची मर्जी होती. बादशाहने ते पाहिलं, न पाहिल्यासारखं केलं, रजा मंजूर झाली, यांच्याजवळ आली. नेहमीप्रमाणे प्रक्रिया होती की आता आषाढीला निघायचं. आणि तेवढ्यामध्ये रात्रीच्या समयाला चांडाळ चौकडी, ज्यांच्याशी पाहवलं जात नव्हतं, यांचं कारभारी पद, पंतप्रधान पद, यांच्यावरची जळफळाट करणारी जी मंडळी होती, त्या चौकटीने रात्रीच्या समयाला बादशहाचे कान भरले. खाविंद त्यांना जाऊ देऊ नका. का? हो म्हणाले, असं ऐकलंय की हे वारीला गेले की आपल्यावरती परचक्र येणार, म्हणजे आक्रमण करणार कोणतरी. मांडलिक राजे जे ते आपल्यावर आक्रमण करणार, त्यामुळे यांना जाऊ देऊ नका. आता तो मध्यानं प्राशन केलेला राजा धुंद होता आणि त्या राजानं याच्यावरती विश्वास केला आणि यांची सुट्टी रद्द केली. पण तो जायचं नाही. का? आमच्या जर खात्रीनं बातमी मिळाली आहे गुप्तहेरांकडून की आपल्यावरती राजे ते आक्रमण करणार. एवढं तुला दुःख झालं. खाविंद, आजपर्यंत आपण पाहतात प्रामाणिकपणे पिढ्यानपिढ्या आम्ही वारी करतो, कधी चुकली नाही. नाही, पण आमच्याजवळ बातमी आहे की राजेजी ते आपल्यावरती आक्रमण करणार. खाविंद, ह्यातनं एक मार्ग आहे. काय मार्ग असा आहे, मी एक काम करतो, मी शोध घेतो मांडलिक राजांकडून. ती जबाबदारी माझी. जराही मला पुढे सुगावा लागला की आपल्यावरती परचक्र येणार तर मी जाणार नाही, आपल्याला वचन देतो. पण जर तसं नसेल तर मला जाऊन द्यावं. ठीक आहे, अगदी योग्य. बादशहानं सांगितलं आणि ह्यानं काय केलं, मालोपंतांनी आपले जे गुप्तहेर होते, दूत होते, त्यांना मांडलिक राजांकडे पाठवलं पत्र घेऊन. तुम्ही मला पंत ह्या स्वभावात ओळखता, संत ह्या स्वभावात ओळखता, पण अजून पंत ह्या स्वभावाचा मला तुमची ओळख झालेली, लक्षात ठेवा. मी वारीला जाणार आणि वारीला गेल्यानंतर कोणी डोळे वर करून माझ्याकडे जर पाहिलं, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा कोणी वाईट होणार नाही. त्या मांडलिक राजांची पत्र आली हो, आमच्या तर मनात पण नाही म्हणा.
आम्हाला तुम्ही वन्य आहात पंत, तुमच्याकडनं आम्हाला काही त्रासच नाहीये, कशाला तुमच्यावरती आक्रमण करू? तुमच्यासारखा एवढा सरळ स्वभावाचा, दिनाचा, दयाळू, मनाचा, स्नेहाळू, कृपाळू, एवढा असा संत स्वभावाचा तुम्ही असताना आम्ही तुमच्यावर का बाकड्या दृष्टीनं बघू? ती सगळी पत्र तयार केली, त्या पत्रांची फाईल तयार केली आणि फाईल घेऊन हे बादशाहकडे आले. खाविंद, मी निराकरण केलं आहे आणि त्या निराकरण करण्याप्रमाणे कोणीच आपल्यावरती आता बाकड्या दृष्टीनं बघणार नाही, माझी जबाबदारी, मला जाऊ द्यावं. बादशाह म्हणाला जाऊ द्या. पंत म्हणाले खाविंद आता मला उद्या निघायला पाहिजे, कारण निर्वावरती आलंय, 2 दिवसानंतर आधीच आषाढी उशीर झालाय, जा. पंत घरी आले, आनंद झाला, तयारी करतायत. रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर काय झालं, त्या चौकडीला कळलं की सुट्टी यांची जी आहे ती पुन्हा कायम करण्यात आली आहे आणि पंतांना जाण्याची आज्ञा देण्यात आली आहे. मग काय विचारतं, मद्यप्राशन करून मध्यरात्रीच्या समयाला बादशाला पुन्हा धुंद केलं आणि त्या चौकटीनं पुन्हा कान भरले. खाविंद परचक्र येणार नाही, येणार का? आपल्या जो फाईल आहे त्यांनी निराकरण केलंय. आता आपल्याला सांगतो खाविंद ते काय सांगतायत. खाविंद ह्या परचक्राच्या मागे खुद्द पंतांचा हात आहे, ते दाखवूचात नाहीये, पण ते गेल्यानंतर तेच परचक्राच्या रूपावर आपल्याला आक्रमण करतील, आपलं सिंहासन घेतील. आता तो मध्यामध्ये धुंद असणारा बादशाह त्यानं ते ऐकलं की माझ्यावरती खुद्द पंत बसणार, माझ्या सिंहासनावर बसणार, पंतांचा कट आहे. तळ पायाची आग मस्तकाला घेतली आणि सांगितलं आत्ताच्या आत्ता वाडा तो हेडून काढा, नजर कैरीत टाका पंतांना, पंत जाता कामा नाही. आणि पाहता 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 मध्यरात्रीच्या समयाला पंतांचा वाडा वेढला गेला. प्लॅनिंग डोक्यामध्ये कल्पना चाललेली आहे आणि पाहिलं तर मध्यरात्रीच्या समयाला वेढा मारला. मला सकाळी निघायलाच पाहिजे, नाही तर मी पोहोचणार कधी वाडीला? मी नाही गेलो तर विषप्राशन करीन, पण मला गेलं पाहिजे. भगवंता, पांडुरंगा, अरे ते लोक आले, पंतांची सेवे केली. पंत आमची नाहीला देव, आमच्या मनात काही नाही, पण हे पोट आहे, आम्ही आपलीच सेवे केली, आपल्याबद्दल आम्हाला पूर्ण झाली. पंत म्हणे तुम्हीच काळजी करू नका, तुम्ही आपली ड्युटी करा, तुम्ही आपली सेवा करा, माझा तुमच्यावर रोष नाही. पंत हेल्या घालतायत. भगवंता, तू गीतेमध्ये असं सांगितलं, ददामी बुद्धियोगंतम, मी बुद्धियोग देतो, अरे मार्ग काढ, मला काहीतरी सुचव. आणि भगवंताचं जन्म रहस्य जे आहे ते पंतांच्या समोर राहिलं. भगवंताला कसं गोकुळातनं दुथडी वाहत असताना त्या यमुनेच्या कसं भगवंताला नेलं. भगवान सुद्धा असे पार झाले, देवा तू मला तर काही मार्ग सांग. हेरपाटे लावतायत आणि पहाटेच्या समयाला एक 4-4:30च्या सुमारास झुंजूची वेळ आहे, स्पष्ट दिसत नाहीये, दिसतंय. अशा वेळेला पंतांचा खास मर्जीतला नोकर माळी, जो नित्य जो आहे पंतांसाठी फुलं तोडून आणायचा, तो माळी, नावबा त्याचं नाव, तो माळी फुलं घेऊन आला. त्यानं पाहिलं वेळलं गेलं. काय करावं? तेवढ्या शिपाईने सांगितलं, तू कोण आहे? म्हणा मी माळी आहे, नावबा माझं नाव, मी ते फुलं देतो, जा म्हणाले. तुला रोग नाही, फक्त पंतांना वेळलं. आम्हाला तेवढं सांगितलंय, पंतांवरती नजर काही टाकली, तुमची सगळे सेवेकरी येऊ जाऊ, आम्हाला काही नाही म्हणणं नाही. तो आतमध्ये आला. पंत जे ते हे भावतायत, सुचत नाहीये काय करावं असं हेलपाटे लावतायत. तेवढ्यामध्ये तो माळी आला. त्या माळ्याला पाहिलं, नावबा तू आलास? हो. तुला कोणी अडवलं नाही? ते म्हणतायत की आम्हाला काही अडवलं नाहीये, तुम्हाला फक्त बाहेर जाता कामा नाही. पंतांनी त्या नावबाला पाहिलं. नावबा आणि भगवंता म्हणताय ददामी बुद्धियोगंतम, चार दिवशी प्रकाश पडला. नावबा माझं एक काम करशील का रे? पंत, काम?
म्हणाल तर ह्या शरीराचे जोडे सुद्धा आम्ही करून द्यायचे, तुमच्या पायामध्ये घालायची माझी तयारी. अरे तू पाहतोय केवढं मोठं संकट आलंय, आजपर्यंत माझी वारी चुकलेली. पंत सांगताय नवबा तू जर मनावर घेतलं तर माझी वारी होईल. माझी तर पादत्राण सुद्धा पंत आपल्याला करायची तयारी. आपण मला घाला, आपण खुशाल सांगा ती मी करायला तयारी. प्राण सुद्धा नाही आपली जर वारी होत असेल तर. प्राण नकोय, तुझे सगळे वस्त्र मला दे आणि माझ्या वेशात तू इथे राहा. तुझ्या वेशात मी पलायन करतो, 2 दिवसात भगवंताचं दर्शन करतो, लगेच येतो आणि तुला मोकळा करतो. एवढंच ना, घ्या. त्या मायानं नावबानं मालूपंतांना आपले परिधान दिले, वस्त्र दिले. यानं ते सगळे परिधान वस्त्र जे धारण केले. नावबाला आपले वस्त्र दिले मालूपंतांनी आणि पंतांच्या वेशामध्ये हा राहतोय नावबा. आणि नावबाच्या वेशात परिधान करून पंतांनी पाहिलं 4, 4:30, 5ची वेळ आहे. त्यावेळेस अशी वेळ असते की रात्रभर जे जागलेले असतात त्यांना त्यावेळी प्रगाढ झोप लागते. म्हणून उज्जैनला येताना ग्वाल्हेरकरांना आणि इंदोरकरांनी फार लक्ष ठेवावं लागतं. हो, जानतो 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 जानतो. हो, कोण आहे नावबा? जानतो. तो अर्धवट गुंगीमध्येच असायचे सगळे कार्य जानतो 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 जानतो. गेले पंत. खरे जे पंत होते ते जाण्याच्या पूर्वी विचार केला, असं करण्याच्या पूर्वी काय केलं, भगवंताच्या आपल्या देवघरात आले, परिधान केला नावबाचा वेश, भगवंताला नमस्कार केला. देवा ह्या नावबाला मी इथे ठेवून जातोय. मोरोपंतांची आर्या आहे. माळी ये दौ शक्काळी, माळी ये दौ शक्काळी, माळी नावाचं नाव बाबा. माळीचं नाव काय? नावबा. आणि पंतांनी नमस्कार केला. सांभाळी नमी भाळी, सांभाळी तव नाव बा. तुझं नाव काय? भक्तवत्सल ब्रीद करणार आहे तू, आहे भक्तांचं रक्षण करणार आहे. आपलं नाव सांभाळ, या नावाला रक्षण कर, हे तुझं कर्तव्य आहे भगवंता. म्हणून नमस्कार केला. सांभाळी तव नाव बा. नमस्कार केला. पंत निघाले. त्याला सांगितलं निघतो, निघा. पंतांना नमस्कार केला नावबाने निघाले. ह्यानं पाहिलं कोण आहे? नावबा. जानतो 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 जानतो. आणि सकाळी मोलकरण्या कामाला आल्या. त्या मोलकरणीचेच यजमान जे आहे ना ते चांडाळ चौकटीतल्या मेंबरपैकी एक मोठे मेंबर होते. जय जय सिनियर पदावरती होते, सिनियर मोस्ट मेंबर्स. विनोदाचा भाग आहे. त्या मोलकरणीच्या लक्षात आलं की सगळं गौड बंगाल आहे. तिने येऊन आपल्या यजमानाला सांगितलं आणि यजमानांच्या लक्षात आलं की आपण जर बादशाला सांगितलं तर चांगलं इनाम आपल्याला आता यावेळेस मिळेल. आणि त्या बादशाला म्हणून सांगितलं, घावेन क्या बात करते हो आपने कहा नजर कैद नजर कैद नजर कैद. गए मालूपंत गए. गए कहाँ गए? गए पंढरपुर को गए, वारी को गए. हो ही नहीं सकता, नजर कैद में है. क्या बात करते हो, नजर कैद में. खाविंद हा आपला भ्रम आहे. नजर कैद नजर कैद नजर कैद आपण म्हणतात हा आपला भ्रम आहे. मग कसं झालं? गेले. 100% सांगतो, खात्रीने सांगतो गेले. आणि हे ऐकलं मात्र आणि तळ पायाची आग मस्तकाला गेली त्या बादशाचा. चिल्लावा सुटला. दोडो सब हथियार बंदवे, दोडो सब हथियार, दोडो सब हथियार बंदवे, दोडो सब हथियार बंदवे, दोडो सब हथियार बंदवे, दोडो सब हथियार बंदवे, दोडो
पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव गोपाल कृष्ण भगवान त्या वारीमध्ये सामील झाले. भगवंताचा गजर झालाय. जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी. पंढरीनाथ महाराज की कुंडलिक वरदे ज्ञानदेव तुकाराम. त्या स्वारीमध्ये सामील होत स्वारी कुठे आली? पंढरपूरला आषाढी एकादशीचा दिवस पंतांनी गाठला. नमस्कार करायची वेळ आली. साष्टांग प्रणिपात केला. निर्गुण निराकार असणारा ते परब्रह्म विटेवर उभं आहे. सगुण साकार रूपामध्ये काय विचारता? डोळ्यातनं अश्रुधारांचा प्रवाह होतोय. अश्रुधारा प्रवाहित होत आहेत आणि अश्रुधारांचा अभिषेक त्या भगवंताच्या चरणकमलावरती पंतांचा होतोय. भगवान सांगतात, पंत सांगतात, देवा ह्या वर्षीचं हे आता दर्शन शेवटचं. मला कल्पना आहे मी गेल्यानंतर काय होणार आहे. फासावर चढवलं जाईल. देवा तू दिनाचा दयाळू म्हणवला जातोस. भक्त वत्सल म्हणवला जातोस. एक लक्षात ठेव भगवंता, मला जर फासावर लटकवलं गेलं मला काही दुःख नाही, पण नावगाचं काही बरं वाईट होता कामा नये. देवा त्याचं काय चूक केली आहे? मला तर तू जे म्हणशील ती माझी तयारी आहे. का सुख सुख भी मुझे प्यारे सुख भी मुझे प्यारे दुख भी मुझे प्यारे. तो म्हणतो देवा सुख भी मुझे प्यारे दुख भी मुझे प्यारे. छोड़ू मैं किसे छोड़ू मैं किसे छोड़ू मैं किसे भगवन दोनों ही तुम्हारे दोनों ही तुम्हारे. सुख दुख ही तो दुनिया की गाड़ी को चलाते हैं. सुख दुख ही तो सुख दुख ही तो दुनिया में इंसान बनाते हैं. हमें इंसान बनाते हैं. संसार की नदियाँ संसार की नदियाँ ये दोनों किनारे ये दोनों किनारे. छोड़ू मैं किसे छोड़ू मैं किसे छोड़ू मैं किसे भगवन दोनों ही तुम्हारे दोनों ही तुम्हारे दोनों ही तुम्हारे दोनों ही तुम्हारे. संसार की नदियां के दोन्ही किनारे. देवा मला दुःख नाही आहे. सुख भी मुझे प्यारे हैं दुख भी मुझे प्यारे हैं. का दोनों ही तुम्हारे हैं. मला दुःख नाहीये. फक्त एक लक्षात ठेव देवा, त्या
त्या नावाला काय बायो? भगवंताचं अभिषेक केला, त्याला अभिषेक केला नेत्रानं आणि पंतांची स्वारी निघाली. भगवंता तुझ्या आधी लाज आहे. इकडे दौडो 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 भागो सगळं झाल्यानंतर त्यांनी येऊन बातमी सांगितली की खरोखर पंत गेली. तळ पायाची आग मस्तकाला गेली बादशाची आणि बादशानं सांगितलं असं केलंय. हो ठीक आहे, पंतांचा वाडा बेचिराग कळेल, तोफेच्या तोंडी देण्यात येईल, मी देईन, चला लावा तो. आणि पाहता 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 तोफ जी आहे ती तोफ आणली गेली. काय सामने पंतांचा वाडा दाखवण्यात आला. कहाँ बैठते हैं पंत? वो ऊपर जो दीवान खाना है, चिलखत का पर्दा लगा है, वो पंत का बाड़ा है, वही पंत का दरबार लगता है. लगाओ तो राजवाड्याच्या भर राजवाड्याच्या चौकामध्ये स्वतः बादशाह तोफेच्या तोंडी मानवपंतांचा पाडा जो आहे तो बेचिराग करणार. वारसाच्या कौतुकवती विमलाच्या विद्या. अशा गोष्टींना निमंत्रण द्यावं लागत नाही. कथा कीर्तनाला खूप वधी व्हॉट्सअपवर टाकलं तरी लोक येत नाही. पण अशा गोष्टींना गर्दी करावी लागत नाही. गर्दी होतेच, दुतर्फा गर्दी. पाहता पाहिला बादशाह देत आहेत, बादशाह देत आहेत, बादशाह देत आहेत. पंतांचं एकच भगवंताचं नामस्मरण चाललंय. मदत दर मदत करत मालो पंतांची स्वारी येते. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी. कोणता तूच जाणार. तोफेला बनवण्यात आलं. काय लगाव आणि तोफेच्या दिशेने तोफेचं तोंड त्या वरच्या राजवाड्याच्या तो जो दिवाणखाना होता पंतांचा तिकडे जे ते असं ओढवण्यात आलं. खुद्द बादशाह उभा आहे, ती चांडाळ चौकडी उभी आहे. येई दुतर्फा गर्दी आहे चौकामध्ये की आता बेचिराग होणार. पंतांचा वाडा, मालू पंतांचा वाडा. ते तोफेचं तोंड असं वळवलं, वरती पाहिलं, दिशेनं लावलं आणि बादशाह होतो येई हा येई. आणि तेवढ्यामध्ये तो चिलखतचा पडदा बाजूला झाला. चिलखतचा पडदा बाजूला कोणी केला म्हणून बादशाह पाहतोय. तो काय मालोपंत स्वतः उभे आणि तिथून मुजरा केला. हुजूर खाविंद हुजूर. जोहार मायबाप, जोहार महाराणी मंगवेड्याचा. आवाज पंतांच्या ह्याच्यात केला तसा जोहार केला. हे कोण आहे? ती चांडा चौकडी बघून कोण आहे, कोण आहे? मालोपंत. मालोपंत वो तो काय ना पंढरपूर में काय ना. धावत धावत पंत खाली आए, त्रिवार मुद्रा कर हुजूर जब आपने बंदिश कर दिया था, नजर कैद में डाला था, तो आपको ऐसा कैसे लगा कि मैं आपकी आज्ञा को छोड़कर तोड़कर चला जाऊंगा? कभी आज तक हुआ है हुजूर? कभी देखा है आपने? बादशाहनं पाहिलं, त्या चांडाळ चौकटीनं पाहिलं, मालक खाली घातलं. हे काय झालं? ही गडबड कसं झाली? जिन्होंने मेरे कान भरे अब उनके बाड़े जो है चिर बेचिराग करूं. चलो पपा करू लागले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्रिलोकी श्रीमंत भगवान मालोपंतांच्या वेशामध्ये तो विचार करू लागला की आता जर ह्यांचाच रोल करायचा आहे तर पूर्णपणे रोल करावा लागेल. ते कसे वागले असते? मी असतो ना ते ह्यांचा सगळं बेचिराग केलं असतं. पण आता पंतांच्या भूमिकेत मला वागायचंय. संत स्वभाव कसा आहे? दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगीदास. छोड़ दो छोड़ दो छोड़ दो छोड़. पंत सांगतायत मालोपंत छोड़ दो छोड़ दो, खाविंद छोड़ दो, इनको छोड़ दो. अरे अरे दुःख झालं. काय माझं दुर्भाग्य. बादशाह म्हणतोय मैंने आज तक तुमको कभी नहीं रोका, अब तुम नहीं गए, मेरी गलती हुई, कुछ भी नहीं हुआ, यहाँ तो कुछ भी नहीं हुआ, मेरी गलती है, मेरी गलती है. तो बादशाह सबको माझी आज्ञा रक्षोनी पंढरी, माझी आज्ञा रक्षोनी पंढरी. नाही गेला हे मान श्री हरी.
जा माझी आज्ञा रक्षोनी पंढरीसी नाही गेला हे मान्य श्रीहरीसी तरी आता उत्सव करिये इथे उत्सव करा दिवस आहे माझ्यामुळे तुमची वारी चुकली असं होता का मध्ये बंद आजच उत्सव करा आजच सुरू करा आत्ताच्या आत्ता करा तरी आता उत्सव करिये आणि आम्ही तर द्रव्याते देत असे सोहाते कोश मोकळे केले राजकोश घ्या जेवढे पाहिजे तेवढे पण उत्सव मोठा थाटामाटात पंढरीनाथला इथे काय विचारताय राजकोश मोकळे केले हजारो लाखो रुपये मोकळे जातात बरोबर शहनाई बाजू लागल्या वाजंत्री बाजू लागले मंडप घातले गेले मोठमोठाले उत्सवी माहोल निर्माण झाला स्वतः बादशाह त्याच्यामध्ये त्या वच्यामध्ये आहे संरक्षक आहे असं म्हणायला हरकत नाहीये वेगळाच ठाण त्या उत्सवाचा आणि स्वतः भगवान माधवपंतांच्या वेशामध्ये करो पंत करो आपला उत्सव चलण्यात गुरुजी आले उत्सवाला सुरुवात झाली भगवंतांनी आपल्या माधवपंतांच्या वेशामध्ये पूजा करायला सुरुवात केली तामणामध्ये स्वतःची मूर्ती आहे आणि अभिषेक चाललाय हरिओम सहस्रशीर्षा भगवान म्हणाले काय 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 केलं हे नवीनच प्रकरण की आपल्याच गोडख्यावरती तांब्याहून आपल्यालाच अभिषेक करायचे प्रसंग भगवंतासाठी काय करायचं तामणातही आपण उभं आपल्या गोडक्यावर सुद्धा तांब्याचं काय काय केलं पण हे नवीनच प्रकरण आहे भक्तासाठी की आपण आपल्या डोक्यावरती अभिषेक करतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्रैलोक्य श्रीमंत भगवान अभिषेक करतायत इकडे पंत मजल तर मजल करत करत पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग वेशीवर असणारा तो बाग आपला स्वतःचा त्या बागेमध्ये येऊन विश्राम केला कोणी जर भेटलं तर कदाचित आपण ते शोध काढू काय व्यवस्था आहे तिथली काय स्थिती आहे आता दमले होतेच प्रवास करून म्हणून दमले असल्यामुळे त्या बागेत बसले आणि बसल्या 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 झोप लागली आणि निद्रिस्त झाले आडवे झाले इकडे हा जो पंतांचा उत्सव चालला होता तो मालोपंतांच्या वेशात तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान त्यानं आपल्या गोपाळ नावाच्या शिष्याला नेहमीप्रमाणे सांगितलं जा म्हणाले बागेतनं गोपाळा फुलं घेऊन ये हा गोपाळ तिथून निघाला उत्सव मांडवातनं आणि आपल्या खरोखरच्या बागेत आला आणि बागेत पाहिलं कोणीतरी झोपलंय झोपलं कोणी म्हणून मी पाहिलं तर मालोपंत झोपलेले तो म्हणाला मालोपंत इथे झोपले मग मालोपंत इथे झोपले तर अभिषेक करणारे पंत कोण म्हणून पुन्हा त्याने वेंद्यासारखा धावत धावत आला पाहिलं उत्सव मांडवात हरिओम सहस्रशीर्षा चाललाय भगवंताचा अभिषेक पुन्हा वेंद्यासारखा पाहिलं पुन्हा धावत धावत गेला पाहिलं तर पंत झोपले असा जो वेंद्रासारखा इकडून तिकडून दोन दोन चक्कर लावले पुन्हा मांडवात आला ते बादशाहने याला पाहिलं क्यों गोपाल क्या गडबड है खाविंद गजब हो गया क्या गजब हो गया एक एक के दो दो पंत हो गए दो दो पंत वेड़ा क्या म्हणाले अरे दोन दोन झाले म्हणाले खाविंद क्या चलो अच्छा आप यही रुको मैं लेके आ गोपाळ तिकडे गेला आणि पंतांचा हात धरला पंत म्हणाले गोपाळा काय स्थिती आहे महाराज आपण स्वतःच डोळ्यानं बघा ना आपण स्वतःच डोळ्यानं बघा चल खऱ्या पंतांचा हात गोपाळानं धरला आणि उत्सव मांडवामध्ये आला प्रवेश केला मात्र आणि जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्रैलोक्य श्रीमंत होता तो अंतर्धान झाला गोपाळ कृष्ण भगवान की पंढरीनाथ महाराज अंतर्धान झाला ते पंत आले मुजरा केला डोळ्यातनं अश्रुधारा प्रवाहित होता हुजूर गलती हो गई गलती आज तक मैंने कभी ऐसा नहीं किया पर ऐसा हुआ मुझसे रहा नहीं गया खाविद आपका आदेश टाल कर मैं निकल गया मुझसे नहीं रहा आपको जो भी करना है करें मेरी तैयारी फांसी पर लटकाइए मैं कुछ नहीं कहूंगा पंत क्या कह रहे हो अरे जो यहां था वो कौन थे
जाता जाता भगवंतानी त्या पंतांच्या नजरामध्ये नजर टाकली, त्या बादशहाच्या नजरामध्ये नजर टाकली. काय विचारता हो, त्याचं रूप म्हणजे काही साधारण आहे का? समर्थांनी वर्णन करावं. रामदास म्हणे, राम रूपावरी भावे मुक्तिचारी ओवाळीनं, चारी मुक्तींना ओवाळून टाकून द्यावं, गुंडाळून टाकून द्यावं असं त्याचं रूप. अकबरची बीबी ताज बीबी मक्क्याला चालली होती, कोणतरी सांगितलं जाता जाता मथुरा लागते, दर्शन करून जा. नाही म्हणाले, अरे करतो ना दर्शन. थोडा हिंदू ह्याच्यामध्ये तिला आस्था होती. ती ताज बीबी दर्शनाला गेली. उद्याचा दिवस आहे, अनंत कोटी ब्रह्मांड लीला नाटक दारीचा गोपाळ कृष्णाचा मथुरेचं दर्शन केलं. ती लिहिते, सुनो दिल जानी, सुनो दिल जानी मेरे दिल की कहानी, मैं हंसता हूँ बिकानी, बदनामी भी सहूंगी मैं, मैंने देव पूजा ठानी, नमाजू भुलानी, ताजे कलमा कुरान सारे गुलनी कहूंगी मैं, सावला सलोना सिरत ताज सिरत कुरते तेरे नेहदाग में निदाग ही रहूंगी मैं. अरे नंद के कुमार कुर्बान तेरी सूरत पे, हूं तो मुगलानी पर हिंदवानी ही रहूंगी मैं. ठरवलंय की हिंदवानी. तो अनंत कोटी ब्रह्मांड त्याचं स्वरूप आहे, त्याचं रूप आहे. वेळ लागला त्या वाच्याला. पंत मात्र रडू लागले, डोळ्यात अश्रू. काय म्हणताय हो, इथे होता, कोण होता तो? डोळ्यात अश्रू जरा प्रवाह करा. नहीं, मुझे उसके दर्शन करवा, मुझे उसके दर्शन करना है पंत, मुझे उसके दर्शन करना. पंतांच्या डोळ्यात अश्रुधरा प्रवाहित होते. देवा, अरे माझ्यासाठी तू याला दर्शन दिलेस, मी काय पाप केलेस? एक सारख्या डोळ्यात अश्रुधारा प्रवाहित होत आहेत. तुम्हाला सांगतो, सहज आठवलं बरोबर. जिसे एक बार जीवन में प्रभु का प्यार मिलता है, जिसे एक बार जीवन में प्रभु का प्यार मिलता है, उसे बस आंसुओं के हार का उपहार मिलता है. न पूछो उस दिल की बेकली का हाल, न तन से प्राण जाते हैं, न प्राणाधार मिलता है. भला किसको बताएं उस मर्ज की बढ़ती हुई मंजिल, न कोई वैद्य मिलता है, न कोई उपचार मिलता है. दूर रहकर भी न जाने उससे क्या क्या बात होती है, जब इस हृदय का उस हृदय से तार मिलता है. और अंत में जहां कुछ छलछलाता अश्रुजल दिखाई देता है, जहां कुछ छलछलाता अश्रुजल दिखाई देता है, उसी मानस में वह सावला सरकार मिलता है. गोपाल कृष्ण भगवान की जय. तोच परमात्मा असतो. डोळ्यात अश्रुधारा वाहत आहेत आणि मग प्रार्थना केली, देवा एकदा तरी ये, निज निज रूप दाखवा हो, हर दर्शनास जाओ, निज रूप दाखवा हो, हर दर्शनास जाओ, निज रूप दाखवा. आणि समर्थांच्या भाषेत सांगू, ते परब्रह्म कसं आहे यानं प्रार्थना करता बरोबर ते निर्गुण, निराकार, निराधार, निर्विकल्प, निष्प्रपंच, निष्कलंक, निरोपाधी, निरोपम्य, निरालंब, निरपेक्ष, निरंजन, निरंतर, निशब्द, निसंग, निर्दोष असणारं, असीम असणारं, ते अनंत असणारं परब्रह्म
साक्षात प्रगट झालं, दर्शन दिलं. समचरण सरोजम सांद्र नीलामुदावम जगन निहित पाणी मंडन मंडनाय तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि पंढरनाथ महाराज की जय. भगवान प्रगट झाले, बादशाला दर्शन दिलं, मालोपंतांनाही दर्शन दिलं आणि मालोपंतांचं रक्षण केलं. तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा जर असं वाटत असेल की असा प्रसंग यावा तर काय करायला पाहिजे? समर्थ मनाला सांगतायत त्याचप्रमाणे करा. काय करा? म्हणा मना सजना पंतजी मना सजना दरिष्टी हरी पारी मना सजना मना सजना मना सजना. पंढरीनाथ महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की जय. जय रघुवीर. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या महाराजांच्या चरणी अर्पण करूया. इथली स्थानदेवता, ग्रामदेवता सर्वांच्या चरणी अर्पण करून देवाजवळ आपण मागणं मागूया. जय जय रघुवीर समर्थ. काल व आज आपण समर्थांच्या श्लोकांवर आख्यानाचा लाभ घेतला. खरोखरच सुश्राव कीर्तन आपण प्रस्तुत केलं आहे. महाराजांनी तसेच आमच्या विनंतीला मान देऊन उत्तम सादरीकरण केले, त्यासाठी आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. आवडीचं निवेदन आहे की महाराजांना मान देऊन स्वीकार देऊन उद्याच्या कार्यक्रमाची विस्तृत वृत्तपत्र म्हणणार. जय जय रघुवीर समर्थ.